सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि वाजल्या इकडे 10:30. ऑफिसची तयारी रेडी आहे. आलू भुजिया करायसाठी. आलू साबुदाण्याचे पापड. कशाचे? आलू साबुदाणा. आणि कालचे बनवले तेव्हा तिकडे लटकून राहिले आहे. पण ते आलूचे कीस आणि ते वरून करतात ना, वरलेले ते. हे त्या दिवशी मी बाजारात गेलो होतो तेव्हा आणलेले आलू आहे. त्यात चांगले आलू भेटले, मोठे मोठे. आणि हे चिप्स करायसाठी पण कामी येऊ शकतो ते. पण आपल्याकडे चिप्स भरपूर आहे. चिप्स खूप आहे म्हणून. लास्ट इयरचे चिप्स एवढे आहे की आपण चिप्स खात नाही जास्त, त्यामुळे आहे पडलेले कशाला. आणि मॅडमचं इकडे आंघोळ वगैरे झाली आहे मस्तपैकी आणि झोप येऊन राहिली आम्हाला. ठीक आहे. सो एक गोष्ट येणार आहे, सो त्याचा आम्ही खूप वेट करतोय कारण की, आणि ते एक यूट्यूबरनी पाठवली आम्हाला. चला बघू कशी येते काय येते. आज का ब्लॉग अपन इधर ही ख़त्म करते हैं. सो धन्यवाद गाइड, पाने के लिए धन्यवाद, थैंक यू सो मच. सो शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग था. सो चलो बाय गाईज. तर आता माहिती आहे का, आम्ही पहिले पनीर खात नव्हतो. आता एवढी चटक लागली आहे ना, पण एवढी चटक लागली आहे ना, आता काय म्हणते पनीर खाएंगे म्हणते रात्री. पनीर पहिले आम्ही गाईज एक अशी न्यूज आहे, गुड न्यूज, जी धमाकेदार असणार आहे. आणि त्याच्या निमित्ताने गौरव मला आणि अनिला पार्टी देणार आहे, स्टारबक्सची कॉफी. वी आर गोइंग टू फर्स्ट टाइम. चल कॉफी पिलो तिकडं, 4 टपरीवर चल जो. ठीक आहे. चलो गाईज, आता मी लॉग इन करतो ऑफिसचं. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग शॉर्ट पण एन्जॉय करा. ती कोणती गोष्ट आहे यूट्यूबरनी पाठवलेली आहे ते तुम्ही सांगू आम्ही नंतरच. सो आम्हाला पण ट्रस्ट नाही होता की माझा फेवरेट यूट्यूबर होता तो. तर चलो, मी आता बसतो ऑफिस को आणि बोलते बाद में बाय बाय. हा म्हटला तर पापड हे कामझाम करणार नाही बाया, हे होणार नाही. ठीक आहे. सो आमच्या बाईने काम केलं, तुम्हाला दाखवतो. आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेऊन राहिले बघा. हे पापड, हे आणीसाठी डाळ, ते मस्त उन्हात झरझर वाळत टाकली आहे. कारण की हे जे आहे ना, हे एक नंबर आहे. कारण की आम्हाला वरती जाणे लागत उन्हात वाळत टाकत. कोणाला जर पाहिजे असेल, तुम्ही फ्लॅटमध्ये आहे किंवा तुम्हाला असं तुम्ही करू शकता, बाहेर वरती जाऊन किंवा 5-10 मिनटं बसून नाही शकत तर तुम्ही करू शकता. आणि हे रात्रभर जरी उन्हात वाळू ठेवलं ना तरी वाळून जाते. ठीक आहे. माफी मुश्किला. रात्रभर अंधारात जरी ठेवलं तरी वाळते, दुपारभर उन्हात ठेवलं तरी वाळते. ठीक आहे. तो तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमची मर्जी. सण तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. आम्ही काय तुम्हाला इकडे आज भेंडी आहे, पोळी, हे काल रात्रीची भाजी, हे वरण आणि हे आंबा. हा आंबा आहे, आम्ही मार्केटमध्ये आणला होता. हे सांगा, हे आंबा नाही म्हटलं का तोंडात गेलंच पाहिजे आंबा, बिलकुल. चल जल्दी पनवेल निकलना है. जेवण करून घेतो, मग मी आपल्या कामी लागेन, तुम्ही आपल्या कामी लागा, नाही झोपा तुम्ही. बघा गाईज, बघा अशी बायको मिळेल का. 2 वाजता गौरवचा ब्रेक होतो, त्याच्यासाठी जेवण करायची मी थांबते. हो ठीक आहे. तर आपण तुम्ही जेवण करा, आम्हाला येऊया. सो गाईज, फायनली आत्ता आमचं जेवण झालं आहे. आणि जेवण ही अशी एकमेव गोष्ट आहे आई बनल्यानंतर एखाद्या दिवशी निवांत करायला मिळते. अदरवाईज की घाई राहते ना, की खूप भयंकर घाई राहते आणि सगळी धावपळ असते, त्यामुळे कामं भरपूर बाकी असतात. सो आत्ता फायनली माझं किचन क्लीन झालेलं आहे. आणि असं क्लीन किचन झालं म्हणजे असं सुटका झाल्यासारखी होते की आता कामापासून सुटका झाली, आता रेस्ट. पण असं काही नाही आहे. जरी मी गॅस स्टोव क्लीन केला तरी माझे आता काम आहे, मी दुसरे कामं काढलेले आज. सो मी ठरवलं आज साबुदाणा आणि आलूचे पापड बनवणार. आधी तर विचार केला होता डोक्यात की चकली बनवणार, देन नंतर विचार केला की आता साबुदाणा आणि आलूचे पापडच बनवते मी. बिकॉज माझा जो साचा आहे ज्याच्याने मला चकल्या बनवायच्या आहे तो आहे आतमध्ये आणि मला काढायला खूप कंटाळा येते. सो म्हटलं चला आता पापड बनवून घेते, कारण आता नायरा पण झोप येईल, तिला आधी झोपून देते. माझी आता सगळे ऑलमोस्ट कामं डन झाले आहे. आणि खरं सांगू मला 2-2, 3-3 वाजायला लागले आता कामाला. आधी तरी लवकर कामं होऊन जायचे.
पण आता तसं नाही झालं आहे. आता आणीचं करता करता माझा वेळ भरपूर निघून जातो झोपेत. सो आणीला मी झोपायचा खूप खूप ट्राय केलं, पण तिला काही झोपायचं नाही आहे. म्हणून फायनली मी माझं काम हातात घेतलं आणि तिचं खूप खूप सुरूच आहे. तर गौरव बेडरूममध्ये जाऊन बसलेला आहे तिच्याकडे. मी म्हटलं त्याला थोडा वेळ बस, जर ती कम्फर्टेबल असेल खेळत असेल तर. अदरवाईज ती जर झोपेल तर मला आवाज दे. तर तोपर्यंत मी माझ्या इकडे काम करायला घेतलं. मी म्हटलं जर उशीर झाला, पूर्ण दिवस निघून गेला, तर माझे पापड मी बनवणार कधी. त्या सुकायचं तर टेन्शन नाही आहे मला. त्या माझ्याकडे जी बास्केट आहे नेटची त्यामध्ये टाकून दिलं, ड्रायर बास्केट त्यामध्ये टाकून दिलं, तर ते रात्रभरही सुकतात आणि दिवसभरही सुकतात. मला सुकायचं बिलकुल टेन्शन नाही आहे. आणि प्रॉपर दिवसाची तर कळक ऊन देताच येते. सो म्हणून मग मी इकडे छान आलू जे आहेत इकडे असे उकळून घेतलेले आहे. तुम्हाला जसं मी सांगितलं, आलू आणि साबुदाण्याचे पापड मी बनवणार आहे. सो इकडे मस्तपैकी आलू असे छान प्रॉपर स्मॅश होईल असे उकडून घेतलेले आहे मी. 4 ते 5 आलू घेतले आणि साबुदाणासुद्धा मी भिजत घातलेला होता. त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो मी साबुदाणा किती टाकलेला. तर तो इकडे मी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तोही सुद्धा मस्त छान मुरलेला आहे. इकडे बघू शकता असा. सो असं छान मुरलेला आहे, म्हणजे छान असा एकदम नरम झालेला साबुदाणाच घ्या, म्हणजे जेणेकरून पापड छान फुलतील पण आणि टेस्टी पण होणार. सो म्हणून मी इकडे, आणि इकडे हे जे आलू घेतले हे एकदम छान उकडून घेतले, म्हणजे आपले जे पापड आहे एकदम इझिली बनेल. तर ह्या दोन्ही गोष्टी रेडी आहे माझ्या इकडे करून. तर बघते किती वेळ मला ती पापड करू देते आणि त्याच्यानंतर मला परत झोपून द्यायला जावं लागते, तर काय माहिती. सो चलो, तर मी आता बनवते. आणि आज परत एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे सांगायचं असं की आज गौरवने मगाशी सांगितलं की एक यूट्यूबर आहे, त्यांच्या थ्रू आम्हाला एक गोष्ट येणार आहे. ती वस्तू काय आहे काय नाही वगैरे ते सगळं आम्ही सांगणारच पुढे पुढे. सो ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप छान गोष्ट आहे ती. सो तुम्ही बघा, तुम्हाला कळेलच. त्याचबरोबर आज मी आणीचं सेरेल पण तयार केलं, म्हणजे सेरेलॅक, ज्याला आपण सेरेलॅक म्हणतो, सेरेलसुद्धा म्हणतो आणि सेरेलॅक पण म्हणतो. तर त्याच्या ज्या रेसिपी आहे मी चॅनलवर टाकल्या आहे. जर तुम्हाला काही कमेंट्स असेल, म्हणजे तुम्हाला काही त्यावर क्वेश्चन असेल की काय कसं किती क्वांटिटी वगैरे, मी क्वांटिटी वगैरे तिथे सांगितली नाही आहे, पण तुम्हाला जर विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर मी जे सेरेलॅक बनवते आणीसाठी, तर मी एक ड्रायफ्रूटचं स्पेशल असं सेपरेट सेरेलॅक बनवलेलं आहे, जे ऑलमोस्ट खतम झालेलं आहे. आणि एवढी आवडीने खाते, थोडं पण वेस्ट जात नाही. माझी पूर्ण बरणी खाली झालेली आहे, म्हणजे एका महिन्याच्या आतच खतम झालेलं आहे जवळजवळ. आणि एवढंच उरलेलं आहे. तर यामध्ये मी काजू, बदाम, अक्रोड आणि मखाणा असं रोस्ट करून टाकलेलं होतं, त्याचं पावडर बनवलं होतं. आणि हे इतकं आवडीने खाते ती, खूप जास्त. सो याचं एक सेरेलॅक बनवलं होतं आणि 2 सेरेलॅक परत बनवलेले आहे, एक रागीचं सेरेलॅक आणि एक डाळ आणि तांदळांचं सेरेलॅक. तर मी असं सेपरेट बनवलं आहे, म्हणजे जेणेकरून ड्रायफ्रूटचं जे आहे ते ॲड करता येतं मग देताना. कारण कसं असतं ना, ड्रायफ्रूटचं मोस्ट ऑफ टाईम टिकायचे चान्सेस फार कमी असतात. मला असं वाटतं की खराब वगैरे होईल, म्हणून मग मी सेपरेट बनवलेलं आहे. सो मी त्याचे पण तुम्हाला चॅनलवर रेसिपीज शेअर केलेले आहे, तर तुम्हाला जर बघायचे असेल तर जाऊन बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर तुम्हाला काही क्वेरी असेल त्याच्याशी रिलेटेड की क्वांटिटी किती घ्यायला पाहिजे काय वगैरे, सो तुम्ही घेऊ शकता. माझी आणि 6 मंथ अबव आहे, म्हणजे 6 मंथच्या वर आहे. सो 6 मंथपासून तुम्ही तिकडे ट्राय करू शकता ते जे काही ड्रायफ्रूटचे वगैरे सेरेलॅक आहे ते. सो बेस्ट आहे आणि मला तर खूप जास्त फरक जाणवतो आहे, कारण तिच्या हेल्थमध्ये आणि वेटमध्ये पण फरक भरपूर जाणवतो आहे. सो म्हणून मी तर हेच कंटिन्यू करते आहे सध्या तरी. आणि अदर फूड वगैरे जे काही फळं, व्हेजिटेबल्स जे काही द्यायचं आहे ते सगळं देते मी. आणि मोरिंगा तर मी अंगणीने देते, सगळ्यात जास्त हेल्दी आणि फायदेशीर असा मोरिंगा. आम्ही आधीपासून चॅनलवर सांगतो आलो आहे की आम्ही हप्त्यातनं 2दा तरी मोरिंगाची भाजी खातो आहे, कारण मोरिंगा इतकं आयुर्वेदिक काहीच नाही आहे खरं सांगते तर. मोरिंगामध्ये खूप जास्त बेनिफिट आहे आणि मोरिंगामुळे तुमच्या बाळाला मिळणारं आयरन, ब्रेन ग्रोथ, हेल्थ, वेट गेनसाठी, बऱ्याच गोष्टीसाठी कामात येतं. वरून एक महत्त्वाचं म्हणजे हे की मोरिंगा हा अशी गोष्ट आहे की जी बाळाला कुठल्याही प्रकारच्या बिमाऱ्या होऊ देत नाही, खूप जास्त फायदेशीर असं आहे. तर तुम्ही मोरिंगा ट्राय करू शकता. तुमच्या जर फक्त एवढं आहे की ते ॲलर्जी वगैरे चेक करूनच तुम्ही यूज करा, म्हणजे यूज टू असेल तर ठीक आहे. माझ्या आणीला सगळं सूट होतं आहे सध्या तरी. सो म्हणून मी अजूनपर्यंत नवीन तर काही ट्राय केलं नाही, जेही देते आहे ते माझं कंटिन्यू आहे.
नवीन नवीन ट्राय करते तर मी पण चेक करून घेते की तिला कुठे ॲलर्जी वगैरे कुठे रिॲक्शन वगैरे तर नाही होत आहे ना. सो आणि ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करताना तुम्ही दिवसातनं ट्राय करा, सायंकाळच्या वेळेत संध्याकाळच्या वेळेत ट्राय करू नका त्यांना. कारण कसं असतं ना, संध्याकाळच्या वेळेत जर समजा काही इन्फेक्शन झालं तर रात्रीच्या वेळेत खूप घाई होते आणि ॲक्च्युली कसं हॉस्पिटल वगैरे जायची वेळ येऊ शकते. सो म्हणून म्हणते की तुम्ही दिवसाच्या वेळेत नवीन फूड पदार्थ काय काय द्यायचं आहे ते द्या. अदरवाईज रात्रीच्या वेळेत नवीन एक्सपेरिमेंट करणं टाळा, कारण मी तरी नाही करत म्हणून माझा एक्सपिरियन्स सांगते मी. कारण कसं असतं ना, मोस्ट ऑफ टाईम आपण रात्रीच्या वेळेत रिस्क नाही घेऊ शकत, कारण झोपेची वेळ असते आणि त्याच वेळेत जर समजा कुठलं रिॲक्शन वगैरे आपल्याला दिसून येणार नाही. सो म्हणून दिवसाच्या च्यामध्ये घेतलं तर आपल्याला कळून येईल की काही ॲलर्जिक वगैरे पदार्थ असेल, एखादं फळच म्हणा एक्झाम्पल, तिला जर ॲलर्जी असेल तर त्या गोष्टीची तर ती कळून येते आपल्याला. सो आता तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघायला मिळेल, पण या सगळ्या गोष्टीच्या मागे एफर्ट्स जो आहे तो गौरवचा आहे. बिकॉज कारण माझी सिच्युएशन समजून घरातल्या कामात हेल्प करून अनायराचं पण हेल्प करतो, कधी कधी फीड करतो तिला जेवण वगैरे चारायला, कारण मी स्वयंपाकात असते तर घाईची वेळ असते, तिला झोपवायला हेल्प करतो. आणि अनायराला एवढी छान सवय की आमच्या दोघांकडे ती एकदम प्रॉपर पद्धतीने असते, जसं माझ्याकडे असते ना सेम ॲज इट इज गौरवकडे असते. झोपताना पण ती त्याच्याजवळ झोपून जाते, म्हणजे ॲक्च्युली आईसारखं, दुसरी आई म्हणूनच गौरव ॲज अ तिला ट्रीट करतो. आणि आजकालच्यात खरं सांगतात की सगळेच मुलं आय थिंक तरी करत असेल, तर असं कराल तर फारच छान होईल. कारण तुमच्या लाईफ पार्टनरलाही खूप सपोर्ट होईल, त्याचबरोबर तुमच्या बाळालाही एक सेकंड मॉमवालं म्हणजे कुठेतरी असं त्याचे आधीच्या काळातले पापा होते आणि बाबा लोक होते ते खूप स्ट्रिक्ट आणि हार्ड होते, तर त्या पद्धतीचं आता इन्व्हायरमेंट राहिलेलंच नाही आहे. सो बेस्ट आहे. आणि त्याला ॲप्रिशिएट करते मी एका गोष्टीसाठी की तो खूप जास्त हार्डवर्किंग आहे. आणि हार्डवर्किंग होता नाही, तो आत्ता झालेला आहे ॲक्च्युली. कारण जॉब करतो, वरून तो ब्लॉगिंगला हेल्प करतो, एडिटिंगला हेल्प करतो, सगळ्या गोष्टी करू लागतो. कारण आता माझ्याकडनं कुठलीच गोष्ट करायला गेलं ना, असं आधी तर माझ्या डोळ्यात पाणी येतं की यार मी कसं करू शकणार. म्हणजे आधी जे म्हणत होती की नाही मी करून घेणार, पण आता असं झालं आहे अनायरा आली तेव्हापासून मला खूप प्रश्नचिन्ह उभे होतात तिथे की यार कसं करणार. सगळं म्हणजे गोंधळून जातं. आणि सकाळपासनं उठल्यापासनं कामात बिझी होऊन जाते मी, तर माझा पूर्ण शेड्यूल बिझी असतो. पण मी डिसाईड केलं की आपला जर टाईम चेंज केला तर आपल्याकडे वेळ भरपूर उरतो शिल्लक. सो म्हणून कामं पटापट करून मी माझ्या ब्लॉगिंगच्या कामी लागलेली आहे. सो गाईज, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि एवढा एफर्ट्स लावतोय तर प्लीज 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 सपोर्ट नक्की करा. सो नवीन असेल तर कमेंट पण करून द्या माझं सगळं बोलणं बरोबर आहे की नाही. आता कारण ॲज अ वुमन म्हणून आणि ॲज एक आई म्हणून मी मला असं वाटतं मी सगळ्या गोष्टीत परफेक्ट तर नाही आहे, पण आई म्हणून तरी मी तिच्यासाठी आई म्हणून तरी मी परफेक्ट व्हावं असं मी आशा करते. तर मी सगळं प्रयत्न करते तिला सगळं जेवण हे ते तिचं सगळं करायचं. तर आता एक्सपिरियन्स तर कोणीच नसते, न्यू मॉम असल्यावर एक्सपिरियन्स कोणीच नसते. आणि पहिलं बाळ असल्यामुळे तेवढं प्रत्येकाला नॉलेज नसतं सगळ्या गोष्टीचं. आणि आम्ही दोघंच इथे राहतो, तर दोघंच आडीला बघणारे आणि करणारे आहेत. सो त्यामुळे आम्हाला ठीक आहे, मला काही डिफिकल्ट जात नाही, कारण आपलं लेकरू आपल्याला ओझं नसतं, कळलं ना. सो चलो, तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय करा. आता माझ्या भाषेने म्हणजे माझ्या भाषणाने माझ्या प्रवचनाने तुम्ही बोर नको व्हायला. हा ब्लॉग इथेच असंच कंटिन्यू नाही चालला पाहिजे. सो मी माझ्या पापडाची प्रिपरेशन करते आणि झोपेल त्याची काळजी पण घेते, कारण मला ते करताच तिच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. आणि ती झोपली तर मला झोपून पण द्यावं लागेल. देन आपलं काम तर हळूहळू चालणारच आहे, पण ते जे आहे मदरहूड ते सगळं परत येणार नाही आहे. सो ते पण एन्जॉय करा तुम्ही पण. एक ॲज अ मॉम असेल तर कामं तर लेट होईलच, पण तुम्ही आई म्हणून मला तरी वाटते पूर्णपणे एन्जॉय करा. कारण आई हे जे बालपण आहे पोरांचं ते पुन्हा नाही येत असं मला तरी वाटतं. सो आम्ही फुल्ली एन्जॉय करतो. तर तुमच्याकडे पण बाळ असेल तर तुम्ही होपसो हा जर ब्लॉग बघत असेल तर तुमच्या पण हा ब्लॉग खूप कामात येईल. ॲज अ मदर म्हणून मी जे माझा एक्सपिरियन्स शेअर करते तर तुम्हाला पण हा खूप सपोर्टिव्ह राहणार. तर तुम्ही पण कामाकडे दुर्लक्ष करा, पण आपल्या बाळाकडे नका करू, कारण हे दिवस परत नाही आहेत. तर चला, मी माझ्या पापडाची प्रिपरेशन करते. आणि सोबत गाईज परत एकदा सांगते, सेरेलॅकच्या ज्या रील्स आहेत त्या मी शेअर केलेल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर काही कमेंट्स वगैरे करायचे असेल तर तुम्ही त्यावर कमेंट करा. आणि मी तुम्हाला दाखवते बापलेकीचं लाड काय सुरू आहे. तर तुम्हाला दाखवते मी काय सुरू आहे दोघांचं. इकडे मस्त AC मध्ये दोघं फुल्ली लाड सुरू आहे. आणि तुला काय झालं, तू कुंकून करते, झोपायचं आहे आणि तुला बाळा
डान्स करायचा, डान्स 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 आणि डान्स कर. पप्पा सोबत ऑफिस करायचे तुला. आणि बाळा हे बघा गौरव इकडे ऑफिस सुरू आहे आणि आमच्या मॅडमला झोपायचं नाहीये. का नाही झोपायचं तुला पिल्लू? हा ना ए शोनपापडी का टाकलं मला खाली? काम नाही मला. चल चल ये घेऊ मी तुला. तर गाईज आता थोडा वेळ आलो आहे मी आलो आहे, जे की बाजार घेऊन आलो आहे मी. आणि झोपली आहे. मग अशी काय झालं, दुपारच्या वेळेस मी बोलली होती की आणीला झोपून द्यावं लागेल आणि पापड बनवायचे होते. सो आणीला तर झोपून दिलं मी. पापड बनवण्यामध्ये एवढी बिझी झाली कारण मला लवकर बनवायचे होते तिच्यामुळे. आणि मग मी ब्लॉग शूट काही केला नाही. आणि त्यानंतर मग सगळे पापड बनवून झाले. आता ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. काही आज मी तर एवढी थकलेली आहे बापरे. आत्ता कुठे आणि झोपली आहे परत. जेवण वगैरे आज झालं लवकर झोपली विचारली तू. आणि चांगलं आहे. तुला माहिती आहे जापनीज मुलं का लवकर झोपतात आणि जास्त झोपतात? त्यांचे ब्रेन खूप छान राहतं. कोण लवकर झोपतात और अभी तो रुको. कारण की त्यांची डोळे कशी लागले राहते. बात तो सही है. अबे साले. तसं काही नाही आहे. ॲक्च्युली ब्रेन डेव्हलपमेंटसाठी झोप हा एक चांगला महत्त्वाचा पॉईंट आहे. सो म्हणून बाळाची झोप होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचे. पेपर ब्रेन डेव्हलपमेंट डिपेंड करते. आणि म्हणून मग आता तुम्हाला तू मी कमी झोपली होती का? म्हणूनच एवढा ब्रेन चालतो माझा. त्यांनी माझ्यासोबत एवढा भयंकर प्रँक केला ना, मोबाईल हरवला म्हणून की मार बंद खाल्ली. करून बॅगेत ठेवला तर म्हटलं जाऊ दे काय मध्ये. आणि एक माझ्यासोबत प्रँक झाला. याने टोस्ट घेतला आणि टोस्टच विसरला माझा. ब्रेड पॅकेट दिलं सोडून मी 40 रुपये देऊन आणून त्याला. तर ते जाऊ दे. जे आलं घरी ते आलं, जे गेलं ते गेलं. दिल्या घरी सोडून दे. सुखीरा. तर असं झालं. सो असं काहीतरी मजाक झाली आणि होतं असं. विसरतो माणूस कारण आता टेन्शन वाढलंय घराच्या. समझ गेले असेल तुम्ही कि ब्लॉग आज ब्लॉग इतने ही एंड करते हैं. कल अगर पाने का है तुमको तो पाइएगा. आज के लिए इतना ही काफ़ी है. तर आता आम्ही करतोय जेवण. 11 वाजले ऑलमोस्ट. आम्हाला पण काम आहे भरपूर. सो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट गाईज. बाय बाय. The next day. हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर कशा आहात सगळे? होप्सो सगळे स्वस्त असेल. तर मी सुद्धा स्वस्त आहे आणि छान मस्त माझी आज आंघोळ झालेली आहे लवकरच. कारण जसं उन्हाळ्याचे भरपूर कामं एक्स्ट्राचे मी काढलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी लवकरात लवकर आंघोळ करावं आणि फ्रेश व्हावं. कारण मग बाकीचे कामं करत बसायला मोकळं होऊन जातं. सो तिकडे आता गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि आणीची आंघोळ झोप सगळं झालेलं. फक्त तिचं आता जेवण व्हायचं आहे. ठीक आहे आता मी तिला सारणार आहे. आणि बाजूला काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे. एवढा आवाज होत आहे ना की भयंकर. त्याचमुळे आणीसुद्धा उठलेली आहे झोपेतून. कारण पोरांचं कसं असतं थोडासा जरी आवाज झाला ना की आता जसजशी ती मोठी होते ना तिची झोप पण कमी होत चाललेली आहे. आणि असे आवाज आले की तिथं बिलकुल राहूच नाही शकत. लवकर उठते आणि आपल्यालाच तर एवढा त्रास होतो. आता बाजूच्या फ्लॅटमध्ये चालू आहे म्हटल्यावर एवढा आवाज होत आहे ना की गौरवला पण खूप डिस्टर्ब होऊन राहिलं. कारण त्याचं ऑफिस सुरू आहे, त्याची मीटिंग सुरू आहे आणि कॉलवर खूप आवाज येतो. सो पण काय करणार, काही ऑप्शन नाही. घर आहे आणि घराच्या बाजूनं काहीतरी काम सुरू आहे तर ऑब्वियसली आवाज तर येणारच. तर असं आहे. तर कसे आहात सगळे कसे आहात सगळे? तर होप्सो सगळे स्वस्त असेल. तर गाईज आजच्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. छान मस्त रेडी झाली आणि आज सूट घातला. काही स्पेशल नाही आहे पण मी सूट घालण्यामागं असं एक थॉट होता माझ्या माइंडमध्ये की चला यार काय टी शर्ट पॅन्ट आणि काहीतरी वेगळं छान मस्त असं घालावं आणि तयार व्हावं. तर आफ्टर लॉंग टाईम मी काजळ लावलेला आहे. काय दिसत नसेल तुम्हाला, थोडा वेगळा फेस दिसत आहे आय नो.
तो मी आफ्टर लॉंग टाइम काजळ लावलेला आहे. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण आणि झाली तेव्हापासून मला नाही वाटत मला स्वतःसाठी वेळ मिळाला आहे. सो इकडे मी काजळ लावलं आहे. इवन माझं नेल पॉलिश असं निघून जातं, घाण होतं, तरी मला चेंज करायला वेळ नाही मिळत. पण आधीचे जर तुम्ही ब्लॉग बघत आले असेल तर तुम्हाला माहिती असेल की माझे नेल्स एकदम प्रॉपर राहायचे आधी. हे असं असतं मदरहूड. सो आता हे जे नेल आहे मी तर वाढवू शकतच नाही आहे, कारण माझ्यामागे एवढे काम आहे ना, कपडे भांडे सगळे. सो गाईज आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही आहे, आम्ही गरीब लोक आहे आणि त्यामुळेच मला असं माझे नेल्स बिलकुल ग्रो करत नाही. आधी माझा एक जरी नेल कट झालं ना थोडं जरी, तर मला खूप रडायला यायचं, कारण खूप मेहनत लागायची नेल्स वाढवायला. आणि हां ठीक आहे चलो इतना तो कॉम्प्रोमाइज़ कर ही सकती हो, सो नो ऑप्शन. तर लाईफ आहे बड़ी बड़ी देशों में छोटी छोटी बातें होती है. हा एक डायलॉग मला एक पर्सन नेहमी म्हणायचा. सो हा मी आज इथे यूज करत आहे. चलो बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. तर हे सगळं लिमिट करा, कारण आता लाईफ कुठेतरी चेंज झालेली आहे. तर तो टाईम वेगळा होता, हा टाईम वेगळा आहे. सो ओके आहे. तर असं आहे. आणि ह्या बघा मस्त अशा कुरवड्या आहे ज्या मी लास्ट टाईम बनवल्या होत्या, जसं की आलू किसून साबुदाणा, यामध्ये जिरं आणि फ्लेक्सीड इथे टाकलेलं होतं मी. तर अशा मस्त एवढ्या साऱ्या झाल्या आहे. तर आता याला मस्त आणखी परत ऊन देऊन देईल. तशा तर या कडक झालेल्याच आहे, कारण माझ्या नेटचा कमाल. तर माझी यासाठी ती जी बॅग आहे वर्थ इट झाली आहे, ड्रायर बॅग, ज्याच्यामध्ये मी याला सुकवत घातल्या होत्या आणि खरंच खूप छान झालेलं आहे. तर आता याला एकदा परत ऊन देऊन देईल. बरोबर आज माझे भरपूर. आता इकडे आणीला जेवण देत आहे आणि मी जेवणामध्ये जे बनवलं आहे ते आहे तूर डाळ, पालक आयरनसाठी बेस्ट असते, आणि मोरिंगा. सो ती एवढी छान एन्जॉय करते ना की ती मस्त खाते आम्ही ना. आणि कसं का पिकाबू आय सी यू. तर एवढं हेल्दी आहे आणि ही डाळ घरची ॲक्च्युली, म्हणून ती एवढ्या आवडीने खाते. नाही तर पोरं ना खायला नाही पाहत, पण आणि पूर्ण फिनिश करते, एक स्पून पण नाही उरत, म्हणजे सगळं फिनिश करून टाकते. तर असं मी तिला जेवण देते सकाळच्या वेळेत. आणि तुम्हाला आज दाखवतेच मी पुढे की तिचं कसं जेवण वगैरे काय देते. तर सकाळी तर तिला सेरेल दिलं, त्याच्यानंतर आता हे जेवण आहे सेकंड, नंतर एखादं फळ देणार. तर ते फायनली आता जेवण झालं आमचं आणि इकडे बसली होती. आमची मस्ती चालू होती आणि मला इतकं पकडलं या पोरीनी की नखं बापरे खूप वाढलेले आहेत. आज नखं कट करावं लागलं आणि इतक्या लवकर ग्रो करतो नखं जास्त दोन. तर काहीच काल परवाला मी नाचणी भिजत घातली होती परवाच्या दिवशी, आणि त्यानंतर काल मी कापडामध्ये बांधून ठेवली. तर त्याला कोंब यायसाठी तुम्हाला दाखवते मी. इतके छान कोंब आले आहे ना. तर मला आणीसाठी नाचणीचं सत्व बनवून ठेवायचं होतं घरगुती. सो त्यासाठी मी इतके छान कोंब आले आहे, मला विश्वास नाही बसत, इतके मस्त आले. तुम्हाला दाखवते मी. हे बघा असे एवढे छान कोंब आलेले आहे नाचणीला. हे बघा एवढं नाचणीला, सगळ्या नाचणीला असे छान बघा किती छान कोंब आलेले आहे. सध्याच मी इथे ड्रायर बॅग अटकून घेतली आहे, कारण मला त्यामध्ये हे सगळं टाकून ठेवायचं आहे. तर मी आता हे नाचणीचं जे आहे ते त्यामध्ये आधी टाकते आणि मग ती ड्रायर बॅग उन्हामध्ये असं छान मस्त इकडे मी पसरवून घेतलेलं आहे. आणखी पण जास्त पसरवता आले असते जर कपडा मोठा केला असता तर, पण आता ठीक आहे काही हरकत नाही. पण ऊन एवढं कडक आहे की सुकून जाईल, पूर्ण कडक होऊन जाईल. परत त्या सोबत डाळीचं आणि तांदळाचं पण सेरलॅक बनवायचं होतं आणीसाठी. सो इकडे मी मस्त छान धुवून सुकवून घेतलेली आहे आणि सुकली बघा इतकी कडक आहे. हे बघा या नेटचं जे स्टोरेज बॅग आहे त्याचा एक फायदा, स्टोर बॅग म्हणजे ड्रायर बॅग म्हणू शकतो पण त्याला. तर त्याचा जो फायदा आहे बघा किती छान झाला, असं कडक सुकलेली आहे उन्हानी. इकडे मी जे ही डाळ तांदूळ वगैरे आहे ते रोस्ट करायला घेतलेलं आहे आणि हे मस्तपैकी आता मी रोस्ट करून. कॅमेरा नाही लागला आहे व्यवस्थित. आता ठीक आहे. सो गरमी खूप होते गॅसजवळ, कारण आता ऊन खूप वाढलेली आहे आणि तिकडे आणीचे झोपायचं पण सुरू आहे. तर आता पहिले हे रोस्ट करून घेते थोडं आणि तिला झोपून घेते सगळ्यात आधी. तर नंतर मिक्सरमधून काढणार, म्हणजे तोपर्यंत ते थोडं थंड पण होऊन जाईल. आणि बघा किती गरमी झाली आहे मला, कारण एवढी गरमी आहे नागपूरमध्ये डेंजर. AC सुरू असून गरम होत आहे, कारण गॅस जवळ होती मी. तर असं मस्त इथे रोस्ट करून झालेलं आहे. आता त्याला मी पावडर बनवून घेणार. इकडे स्टँडवर शूट करते मी आणि गौरवला झालं आहे ब्रेक. आता इकडे बघा काय करू. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.
एसी मध्ये राहून कोण असं राहतं म्हणजे इतकी गरमी होऊन 41 टेम्परेचर आहे. आणि बघा आम्हाला झोप आलेली आहे. माझ्या तिथे झोप आला का मग मामा जुजू आला पडली माझी. तू कायच करते काय तर असं का करते मग तू इथे तुका नाही करायचं ना मम्मा तू कुठे बिझी राहते का मला बोलच ना तुझ्याकडे यू डोंट हॅव टाइम मम्मा यू डोंट हॅव टाइम प्लीज मम्मा निन्नी कळून दे ग मम्मा. चला तर मी आता ते मिक्सरमधनं काढून घेते थोडं आणि मग तिला झोपून देते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो गाईज चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. एसी बसवला त्यापासून आम्हाला बिलकुल उन्हाळा जाणवत नाही. आम्ही किती उन्हाळ्याचे चटके सहन केलेले आणि म्हणते ना जो चटके सहन करतो त्याला एक दिवस लेकिन 1 सेकंड काय म्हणतो आपण त्याला गोगले येते. गोगले नाही अरे जो जो आयुष्याचे चटके सहन करतो त्याला गोगले जो येते. आयुष्याचे चटके सहन करतो ना एक दिवस त्याला ना एक मलमलच्या याच्यावर फील येतो चांगलं क्रीम सुकून. लावावं लागते. तर मस्त थंड वाटत इकडे आलो तर कारण गॅसवर खूप गरम झालाय मला. खूप गरम होता ते कर्टन लावूनच घे पूर्ण. बापरे मला तसं सुसू सुसू हा हा होऊन राहिलाय म्हणजे एक तर आणीने मला इथे नख मारलाय गालावर खूपच सोमत आहे. सो इकडे आता मी कर्टन लावून घेतला कारण खूप जास्त ऊन येते गॅसवर आणि गॅसचा ग्लास जो आहे तो पण गरम होतो. सो म्हणून चलो नवऱ्याने मला प्राऊड म्हटलं कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी तरी प्राऊड म्हटलं. कुठल्या गोष्टीसाठी प्राऊड म्हटलं करा तू हा डिसिजन नेट लावायचा डिसिजन बेस्ट होता म्हणते. आणि खरं सांगते ना नेटने खूप जास्त उन्हीपासून प्रोटेक्शन होतं. आता बघा नेट लावल्यावर थंडावा पूर्ण एसीचा थंडावा वाटायला लागला बाल्कनीमध्ये. माय गॉड बाल्कनीमध्ये थंडावा एसीचा. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह आणि हे बघा लुंगी साहेब लुंगी डान्स. तर लिटरली सांगते इतकं गरम होणार होतं ना इतकं छान वाटत आहे. आणि अशा छान तिकडनं पण लावलाय. ओव्हर ऍक्टिंगचं शट अप